सगळ्यात मोठा पक्ष भाजप 87 जागांसह शिंदेंच्या शिवसेनेला 26 जागा, एकत्रितपणे 113 जागांवर विजयी झालेली आहे ही युती। तर मुंबई महापालिकेने भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष असणार आहे। भाजप शिवसेना युती 113 जागांवर, तर ठाकरे बंधू या ठिकाणी 73 जागांवर आहेत। काँग्रेस आणि वंचित 23 जागांवर आहेत, तर इतरांना 10 जागा या ठिकाणी मिळालेल्या आहेत। अजित पवार यांची राष्ट्रवादी देखील 3 जागांवर या ठिकाणी विजयी झालेली आहे। मुंबईमधला सगळ्यात मोठा पक्ष ठरलाय भाजप 87 जागा घेऊन। तर पुन्हा एकदा आपण मुंबईतलं चित्र पाहूया। 113 जागांवर विजय भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या युतीचा। अजित पवारांना 3 जागांवर विजय त्या ठिकाणी मिळवता आलाय। 73 जागी ठाकरे बंधू आणि शरद पवारांचे राष्ट्रवादी विजयी झालेले आहेत, तर काँग्रेस आणि वंचित 23 जागांवर विजय मिळवलेला आहे। आतापर्यंत राज्यांमधल्या महापालिकांमध्ये जो विजय मिळाला या सगळ्याचे शिल्पकार आहेत ते म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। प्रभाग 133 मध्ये वंचितच्या सुप्रिया जाधव या आता आघाडीवर आहेत। 5 जागा आहेत ज्याचे निकाल निवडणूक आयोगाकडून येणं अद्याप बाकी आहे। त्यामध्ये 133 मध्ये वंचितच्या सुप्रिया या आघाडीवर आहेत। तर मुंबईत प्रभाग 133 मध्ये वंचितच्या सुप्रिया जाधव आघाडीवर आहेत, तर 5 जागांचे मुंबईतले अद्याप निकाल बाकी आहेत। कदाचित पुढच्या काही मिनिटात हे चित्र स्पष्ट होऊ शकतं। निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत 222 जागांचे पूर्ण निकाल देण्यात आलेले आहेत। त्यामध्ये सगळ्यात मोठा पक्ष ठरलेला आहे तो म्हणजे भाजप 87 जागा घेऊन, दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे तो म्हणजे उद्धव ठाकरे यांची शिवसेना 66 जागा, आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे ती म्हणजे शिंदेंची शिवसेना या ठिकाणी 26 जागा घेऊन, तर काँग्रेस आणि वंचित 23 जागांवर आणि इतरांना 10 जागा या ठिकाणी मिळालेल्या आहेत। तर या सगळ्या विजयाचे शिल्पकार जे आहेत ते आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि धुरंधर असं त्यांना भाजपकडनं म्हटलं जात आहे। तसे बोर्ड्स देखील सगळ्या ठिकाणी, पोस्टर देखील सगळ्या ठिकाणी लागलेले आहेत। तर यामध्ये देवेंद्र फडणवीसांनी मुंबईच्या सभेमध्ये असं म्हटलं होतं, जिसे निभा ना सकूं ऐसा वादा नहीं करता, मैं अपनी बातें औकात से ज्यादा नहीं करता, भले ही तमन्ना रखता हूं आसमान छू लेने की, लेकिन औरों को गिराने का इरादा नहीं रखता। यामधून देवेंद्र फडणवीस यांचा इरादा स्पष्ट झालेला होता। त्यांची रणनीती, त्यांची स्ट्रॅटेजी या सगळ्या निवडणुकांमध्ये समोर आलेली होती। सर्वाधिक सभा या देवेंद्र फडणवीसांनी घेतल्या होत्या। त्यानंतर मीडियाला जवळपास 36 मुलाखती त्यांनी यामध्ये दिलेल्या होत्या। तर प्रभाग 96 मध्ये दादांच्या पक्षाचा उमेदवार विजयी झालाय। 3 उमेदवार त्यांचे मुंबईत विजयी झालेत। प्रभाग 96 मध्ये दादांच्या पक्षाच्या आयशा खान विजयी झालेले आहेत, तर दादांच्या पक्षाचे 3 उमेदवार मुंबईत विजयी झालेले आहेत। स्वतंत्रपणे अजित पवारांची राष्ट्रवादी या ठिकाणी लढली। प्रभाग 96 मधून दादांच्या पक्षाच्या आयशा खान विजयी झाल्यात। तर आता अवघ्या काही जागा उरलेल्या आहेत। दादांच्या पक्षाचे मुंबईत 3 उमेदवार विजयी झालेत। 5 जागांचे निकाल येणं बाकी आहे आणि निवडणूक आयोगाकडनं आता हे निकाल दिले जात आहेत। भाजप शिंदे युती इथे 113 आणि ठाकरे बंधू 73 जागांवर विजयी झालेली आहे। तर या सगळ्या निवडणुकांचे विजयाचे शिल्पकार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। त्यांची मेहनत देखील या निवडणुकांमध्ये पाहायला मिळाली। जवळपास त्यांनी 37 सभा आणि रोड शो घेतलेले होते। सगळ्याच ठिकाणी म्हणजे मुंबई, नागपूर, पुणे सगळ्या ठिकाणी, सगळ्या महापालिकांमध्ये त्यांची सभा झालेली आहे। तर इचलकरंजी, चंद्रपूर, अमरावती, जळगाव, पिंपरी चिंचवड, नागपूर या ठिकाणी त्यांचे रोड शो देखील झालेले होते।